तर नमस्कार मंडळी, आता मी निघालेलो आहेत माझा मान घेऊन. आता व्हिडिओ हँडल करताय ब्लॉग सिद्धी वैती माझी बहीण. तर आता हिच्याकडे देतो, ही ब्लॉगिंग करणार आहे कारण की मी पूजा करेन, मला करायला भेटणार नाही. ते सगळं ही शूट करणार आहे याच्यानंतरचं. आणि मला जेवढं दाखवायला मिळेल मी तेवढं दाखवेन तुम्हाला. आणि आमची सगळी मंडळी तयार होऊन निघालेली आहे जायला. हॅलो गाईज. असं वाटतंय बोलतो तसं काय सकाळपासून काय खाल्लं पिल्लं नाही. त्यांना तर चला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता सिद्धीकडे देतो मी. सिद्धी तुला सांभाळायचं सगळं आता. ऍक्च्युली आम्ही नाश्ता केला नाही म्हणून सगळेजण नुम्मत मध्ये आहेत. नुम्मत मध्ये बघू शकता तुम्ही. बट मी तर खूप फ्रेश दिसतो एकदम कडा. ही बघ आमची नवरी बाई. आम्ही दमली आहे. ही दमली बघा दमली. आणि कसं झालं दर्शन? मस्त झालं, खूप भारी वाटलं. फायनली कुलदेवताला भेटलं, खूप भारी वाटलं, जीवाला आनंद भेटला. आता सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यांनी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं म्हणून आम्ही केलं नाही. थोडंसं कोणालाच अलाउड नाहीये कॅमेरा. आम्ही त्यांना केली रिक्वेस्ट पण त्यांनी नाही ऐकलं. तरी पण असं ते दर्शन मात्र खूप सुंदर झालं आमचं. तर आता आम्ही पुढच्या दर्शनासाठी चाललो आहोत. बघा आता मी प्रत्येकाला जरासं विचारते त्यांना दर्शन घेऊन कसं वाटलं असं.
कसं वाटलं तुला दर्शन घेऊन मग? चांगलं वाटलं मला दर्शन घेऊन. जरा जोरात बोल. खूप चांगलं वाटलं मला इथे दर्शन घेऊन. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट आवाज बसला वाटतं ओढून ओढून. बसलेला आहे. आम्ही जिथे जिथे पाणी पितो त्याने आवाज बसला. जोरात बोल ग जरा. जिथे तिथे पाणी पितो इकडे तिकडचं पाणी वेगळं असतं म्हणून असं माझ्या घसापासून घेतलेला आहे. म्हणून मी हळू बोलत आहे. तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं. पाच बसलेला माझा पण कसं नवीन नवीन. आणि मावशी तुला कसं वाटलं? बरं वाटलं आल्याबद्दल. वाट पाहते खंडोबाची वर्षाने एक वारी. आणि आजी तुला कसं वाटलं? फार आनंद आजी आपल्या नातवाला आणि सुनेला घेऊन येले. आजीला कसं वाटलं? चांगलं वाटलं. वाट बाबूच बी नाही बोल की मजा केली. आता घेऊन येतो खंडोबा देवा. त्याची पण टाकीले गरम देवाची सात चांगलं होऊन दे. तर आम्ही व्लॉगिंग आणि शॉर्ट्स वगैरे व्हिडिओज एकाच फोनमधून आम्ही अल्टरनेट शूट करतो. म्हणून व्लॉग थोडासा असा मधून असा कंटिन्यू करायला लागतो. तर आता म्हाळसा देवीच्या मंदिरात लोक पाया पडायला गेले. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त. आता कुलदेवाला भेटून खूप भारी वाटलं. कसं वाटलं? खूप भारी वाटलं देवाला भेटून आपल्याला. खूप मन शांत झालं. आनंद झालं. आता आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो. तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि भरभरून प्रेम द्या. एंड पर्यंत आमचा पुन्हा ब्लॉग तर चला सगळ्यांना जय मल्हार. तर मंडळी आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आमचं जेजुरीच्या गडावरचं मस्त दर्शन झालं. त्यानंतर आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघतोय. त्यासाठी आमची आता पॅकिंग चालली आहे. तर चला आता पुढच्या प्रवासासाठी जाऊया. पोचलो आहे शिखर शिंगणापूर येथे
आणि हे ते समोरचं मंदिर आहे आणि हे खूप असं उंच ठिकाणावर आहे. तर याचा थोडासा व्ह्यू आमचा आता पुढे दाखवेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता आपण जाऊया मंदिरात दर्शनासाठी आणि आम्ही सर्वजण निघालो आणि इथे खूप वारा आहे आणि खूप थंड थंड सुद्धा वातावरण आहे. तर आम्ही इथे दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि इतका जोरदार वारा वाहतोय, थंडी वाजतीये. आत्ताच आमचं शिखर शिंगणापूर येथील दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार आहेत. इथे आमचं दर्शन खूप सुंदर झालं आणि अवघ्या 5 मिनिटात आमचं इथलं दर्शन झालेलं आहे. तर चला आता काय आपण आता सर्व करता करता आम्हाला रात्रीचे 2:08 झाले, 2 वाजलेत रात्रीचे. सर्व आता आम्ही तुळजापूर येथे पोचलेलो आहोत, शिखर शिंगणापूरवरून निघालेलो तर. आणि आता झोपायची वेळ झाली आणि सर्वांना एवढी झोप आली, अर्धे तर झोपून पण गेले. तर आता झोपतो आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर आमचा व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. Thank you so much for watching this video and please like, shares and subscribe. For Patty Hackey YouTube channel now please subscribe and subscribe.